ये ट्रॉफी इम्तियाज। चलो गेम पे ऑन हो रहा है वहाँ पे, चलो हम गेम के ऊपर भी फोकस करेंगे। अनंताजी माळी साहेब आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण देऊया हा सामनावीराचा पुरस्कार। मॅन ऑफ द मॅच हे ट्रॉफीज, त्यानंतर आपण देणार आहोत जी कोल्ड्रिंकची बॉटल देखील, गिफ्ट हॅम्पर देखील आहे ते देखील देतोय आपण, एक कोल्ड्रिंकची बॉटल्स। SPL बॉल हवा आहे, नवीन बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये। कॉन्ग्रेचुलेशंस एंड बेस्ट ऑफ लक। चलो वहाँ पे अगर देखेंगे तो पहले ही गेंद पे उड़ा दिया, गेंद को तारा मंडल में पहुंचाने का काम बल्लेबाज ने जरूर किया है। और जिस तरह से आगाज किया है ना, ये तो छक्का लगाया, चौका अभी बाकी है, तो आगाज हुआ है, अभी अंजाम आना बाकी है। देखेंगे तो अंजाम भी देखने को मिलेगा। मयूर और पिच फर्स्ट लाइन, विकेट 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 डाउन, पहला धक्का, मयूर इज आउट। ती मोठी विस्फोटक झाली होती, परंतु आपण पाहिला तर मग त्यालाच प्रत्युत्तर देत विकेट मिळवले प्रज्ञेशने। बंटी न्यू बॅटर, बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू पडल्यानंतर थोडासा आणि मन बाउन्स होतय, त्यामुळेच जो मनपसंत शॉट खेळायचा होता ना तो खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अपयशी राहिले। प्रगणेशने आपण पाहिलं तर मग टफ आणि चांगलं कमबॅक केलंय। अगदी षटकार पडल्यानंतर पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच उलट पडतोय आणि कॅच पकडला जातोय पॉइंटला। विकेट मात्र मिळेल, विकेट क्रमांक 2 प्रज्ञेशच्या खात्यामध्ये। बंटीला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने, धक्का क्रमांक 2। थँक यू डीजे। आता पाहिलं पण तर मग शिवराज येत आहेत, बंटी गेल्यानंतर यस छोटा भाऊ गेला, मोठा भाऊ गेला आणि छोटा भाऊ आला। परंतु या वेळेला पाहिलं आपण हा फटका खेळलाय, आकाशातून काहीतरी पडलंय ते देखील पाहायला मिळते आपल्याला। या वेळेला आपण पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि डॉट चेंडूने षटकाची झाली समाप्ती। प्रज्ञेशचं काय कमबॅक, पहिल्या बॉलवर सिक्सर, परंतु त्यात नंतर 5 मध्ये फक्त आलेली आहे एकच धाव आणि ग्रेट कमबॅक पाहायला मिळालं। मग कुठेतरी आता विचार करेल शिवांश फायटर की आपण कुठे चुकलोय। सिक्सरने आपली मोठी सुरुवात झाली आहे, परंतु सुरुवात मात्र आपल्याला शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच म्हणजे जवळजवळ चांगली न्यायची असेल ना, तर मग इथून चांगला खेळ करावा लागेल। नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम येतोय। फेम
7 धावा फलकावर. आडवी बॅट यूज केली आहे, परंतु स्क्वेअर लेग पंच आणि प्रमुख पंच इशारा देत आहेत की इट्स अ नो बॉल. नो बॉलचा इशारा. भीमर चेंडू हाताळला गेलाय आणि इथूनच आपण पाहिली आहे तर मग जी चर्चा करायची झाली आहे ना आपण, तर जवळ जवळ नो बॉल म्हणजेच आता आपण पाहिलं तर काय फ्री हिटचा चेंडू. जसं म्हटलं जाते ना की घर बांधणी करताना पायावरची पहिली वीट, जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्री हिट आपण पाहतो या वेळेला. फ्री हिट, हो फ्री हिटचा चेंडू होता. नक्कीच आपण पाहिलं तर बीट केलाय, मिस केलाय. शिवान फायटर टीम या प्रकारचं नक्कीच क्रिकेट जर खेळेल तर कुठेतरी मग त्यांना पुढे काय फेस करायला लागेल तर ती अडचण. प्रज्ञेश आपण पाहिलं पहिल्या मॅच मध्ये त्यांच्याकडून झालेल्या चुका आणि त्या चुका मात्र सुधारण्याचा प्रयत्न जेव्हा आपण पाहिलं तर चर्चा त्यांच्याशी केली टॉस बॉक्स मध्ये आणि त्यांनी सांगितलं, चांगल्या प्रतिक्रिया दिल्या की आम्ही सुधारणार. ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका मला मागात पडल्या. आडवी बॅट यूज केली आहे परंतु चेंडू गेलाय फ्लाइट 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 बाउंड्रीच्या बाहेर. 6 7 धावांसाठी. थँक्यू डीजे. जसं म्हटलं जाते ना की दिन नहीं रात बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बारों को दिल में कुछ करके दिखाने का. किस्मत बदले ना बदले, वक्त जरूर बदलता है और वक्त को बदलने का प्रयास तय कर लिया बल्लेबाज ने. इस बार गति से डाली हुई गेंद पूरी तरह से इज़हार ने सब कुछ बता दिया. अगर आपने सिक्सर लगा दिया तो हम भी रुकने वाले में से खिलाड़ी नहीं है, पीछे हटने वाले में से खिलाड़ी नहीं है. कुछ ना कुछ हम करने वाले इस ओवर में, लेकिन बेहतरीन कमबैक करेंगे इस डॉट गेंद के साथ. उन्होंने बता भी दिया और जता भी दिया है. अब ये देखो कहाँ पे डाली हुई गेंद, ये दिशाहीन गेंद है और दिशाहीन गेंद के साथ एक सा रन मिलेगा. वाइड के साथ 1 रन आगे बढ़ेगा टीम का टोटल, जा पहुंचा है 15 रनों पर. 1 बाउंस की अगर यहाँ पे देखेंगे तो चेतावनी भी दी गई यहाँ पे गेंदबाज को, लेकिन अब बल्लेबाज यही उम्मीद में रहेगा कि 1 बाउंस की चेतावनी मिली है तो मुझे शायद से बाउंसर का तो सामना नहीं करना पड़ेगा, लेकिन गेंदबाजी में अब क्या करेंगे. नीचे रहने वाली गेंद थी. ये देखो मिड विकेट की दिशा में खेलना जरूर चाहते थे, लेकिन वो वाला शॉट जो खेलना चाहते वो खेल नहीं पाए. 16 रन यानी कि गेंदें हो चुकी है इस ओवर की अगर देखेंगे तो 4. 2 गेंदें अभी भी शेष. हो इस बार प्ले डाउन के रूप में बड़ा वाला झटका सूरज पाटिल को किया है यहाँ पे चलता, और बड़ी मसले अब जाल में आ चुकी है. इज़हार ने गेंदबाजी में इज़हार कर दिया है कि वो विकेट के लिए आए थे और विकेट लेकर जाएंगे, तो यहाँ पे उन्होंने देखो बड़ी वाली मसले अपने जाले में फंसा दी है और सूरज को पेविलियन का रास्ता दिखा दिया है. ये दूसरा वाला बड़ा झटका शिवांश टीम को लगता हुआ मैदान के अंदर. थँक्यू डीजे. विकी मैदानाच्या आतमध्ये. जसं म्हटलं जातंय ना की लोणावळ्याची फेमस चिक्की आणि मैदानाच्या आतमध्ये काय करेल हा आमचा विक्की. आल्यानंतर 2 धावा नक्कीच आपण पाहिले त्याच्या माध्यमातून घेतल्या जात आहेत. तुमची टोटल वाढेल 18.
18 धावा फलकावर पाहतोय आपण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जवळ आपण पाहिलं तर अजून सुद्धा आपल्याला 5 मॅचचा शेड्यूल्स आहे. त्याच्यासाठी वेळेला मात्र मी तर म्हणेन की जास्त खर्च करू नका, कारण की यानंतर HA क्लब अगेन्स्ट गावदेवी वॉरियर्स टीम, 2 टीम्सने रेडी राहायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवर कोणते गोलंदाज येतील आता ते देखील आपण पाहूया. असाई अन्ना, ये ऑक्शन में देखा था कि बहुत सारी चर्चा हुई थी इस खिलाड़ी के ऊपर भी. गेंदबाजी अच्छे कर लेते हैं, लेकिन अब गेंदबाजी के अच्छी करने में कामयाब हो गए इस ओवर में. लेकिन शिवराज ने भी एक बेहतरीन शॉट लगा के सिक्सर उन्होंने लगाया है, और उन्होंने भी बता दिया है कि हम अपने टीम का जो बेड़ा है वो यहाँ से पूरी तरह से उठाकर लेके जाएंगे आगे की ओर, क्योंकि हमने भी यही सोचा है या तो हार का तो हम सामना करने वाले में से नहीं है. देखो यहाँ पे सीधे बल्ले के साथ खेला, बेहतरीन फील्डिंग. ओहो, लेकिन थ्रो कहीं ना कहीं सोचने वाली बात थी. देखो एक तरफ से बचाया तो दूसरी तरफ से डुबाया, ये भी सोचना होगा, आप ये नहीं कर सकते. अच्छी फील्डिंग की थी, अच्छी फील्डिंग का फायदा मिलना चाहिए. अगर फिर आप ऐसे करोगे तो फिर नुकसान तो बड़ा ही होगा ना, और वही होता हुआ नजर आया यहाँ पे. 21 रन बन चुके हैं. अब अन्ना क्या करेंगे गेंदबाजी में? एक्शन चेंज करेंगे. ये देखो सामने डाली हुई गेंद, हो उड़ा दिया है, उड़न कटोरा, गेंद गई है बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. थँक यू डीजे. तुषार 11 नक्कीच आपण पाहिली तर राजू दादांची टीम आहे. पहिला मॅच मध्ये त्यांना थोडासा पराभव स्वीकारावा लागला होता, परंतु या मॅच मध्ये नक्कीच चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चांगली बॅटिंग. आणखीन एक उंचाच उंच, लांबच लांब फटका चांगला आहे, टायमिंग आहे कमाल, आणि चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार पार. षटकार. थँक्यू डीजे. आधीच उल्लेख केला होता मी की लोणावळ्याची चिक्की आणि फेमस आहे हा विक्की, आणि फेमस तर झालाय. 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार, टीमची टोटल वाढली आहे 33 धावा. हॅट्रिक बॉल, सिक्सरची हॅट्रिक येईल का? हो हो हो, या वेळेला आपण पाहिला प्रयत्न तर तोच होता. तर चांगली फील्डिंग झाली आहे, चांगला थ्रो आलाय, परंतु स्ट्राईक एंडकडे विकी पोहोचले देखील आहेत. जवळ आपण पाहतोय तर 2 धावा इथे देखील मिळाले. आता चांगली बॅटिंग, आता चांगल्या मात्र आपण पाहिले प्रमाणे खेळ केला जातोय. खेळाला अगदी सावरलं गेलंय या दोन्ही खेळाडूंनी, शिवराज आणि विकीने. 35 धावा, पार्टनरशिप चांगली झाली आहे. हो 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 हो, बघतोस काय रागानं षटकार ठोकलाय वागानं. विकीच्या पाठमधून आणखीन एक उत्तुंग षटकार. थँक्यू. जवळ 5 चेंडू फेकून झालेत. 5 चेंडू मध्ये 22 धावींची एक धमाकेदार खेळी सध्या आपण पाहिली आहे. तर जवळ विकीची पाहायला मिळते. शिवांश फायटर आता अगदी पाहिले आपण तर फ्रंट फुट वर आली आहे. अपेक्षा आहे ते, परंतु नाही. पंच मात्र सहमत नाही तिथे. आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं तर एक चांगल्या चेंडूने षटकाची समाप्ती. 3 षटकाचा खेळ समाप्त. फलकावर 41 धावा. देखो यहाँ पे गेंदबाजी के लिए तीसरे
ओवर में आए थे अन्ना, आक्रमण करने आ गए थे, यहाँ पे उल्टा हो गया, उनके ही ऊपर हल्ला बोल दिया। शिवराज ने कर दिया इस गेंद पे राज, नो बॉल, और उस नो बॉल को कर दिया तड़ी पार 6 रन के लिए। काय कमालीचा खेळ, मात्र शांतीमध्ये मोठी क्रांती घडवली शिवराजने देखील, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर हळूहळू करत असताना चांगली बॅटिंग त्यांनी देखील केली आहे। फ्रीडचा चेंडू आता, परंतु फ्रीडचा चेंडू अगदी आपण पाहिलं तर ऑफस्टम्पच्या अगदी जवळून जात असताना पाहायला मिळते। डॉट चेंडू इथे पाहायला मिळाला। धावफलक आपण पाहिलं तर 48च्या घरामध्ये पोहोचलं गेलंय। चपरीने आपण बघितलं ना, म्हटलं जातं ना की सफलता की कोई गहरे राज नहीं होते, बिना मेहनत के तक तो ताज नहीं होते, अंधेरे में खुद ही ढूंढ लेते मंजिल अपनी जुगनू, क्योंकि वो कभी किसी रोशनी के मोहताज नहीं होते। अपनी मंजिल अपना रास्ता खुद ही ढूंढना है, उसी प्रयास में निकल चुके हैं शिवांश फाइटर के खिलाड़ी है, और उन्होंने अब तक का सफर उनका देखेंगे तो अच्छा रहा भी है। आपण पाहिलं तर विकी आणि आपण पाहिलं तर शिवराज यांच्यासाठी आपण पाहिलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे। अंकितजी कोराड या टीमचे संघमालक, जे त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं पारितोषिक जाहीर देखील झाला आहे। तसेच या टीमचे संघमालक प्रदीप दादा वाडन यांना देखील आपण पाहतोय, आणि सध्या ही पारितोषिक मात्र ऑनलाईन फोन लाईन ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली गेली आहे। टीमची टोटल आपण बघितली आहे तर 48 रन्स चेंडू फेकून झालेले आहेत 3, म्हणजे बघा पहिला चेंडू सिक्सर त्यावर नक्कीच आपण पाहिलं म्हणजे नो होता, आणि त्यानंतर आपण पाहिलं इथे काय झालंय आता पाणी हवंय, नक्कीच थोडंसं आपण पाहिलं तर पाण्याची गरज, उष्णतेचं प्रमाण देखील वाढलं गेलं, त्यामुळेच मैदानाच्या आतमध्ये पाणी हे लागतंय। परंतु आपल्याला अजून लक्ष असू द्या की आपल्याला जवळ 5 मॅच आहेत आजच्या दिवसातल्या, त्या पूर्ण करायच्या आहेत। धावा 48 रन्स। रुपेश दादांचा नक्कीच शुभागमन, पहिले मॅच जिंकली त्यानंतर थोडासा मग आपण पाहिलं तर रेस्ट, आज गुरुवार आहे म्हणजे आज थोडासा आपण बघितलं तर मग हरिपत्तीच खावं लागेल। यावेळेला फटका खेळला जातोय, एक आपण बघितलं तर दोन्ही बॅटर्सला 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आलेला आहे। अंकितजी कोराड यांच्याकडून 49 धावा, 4 चेंडू फेकून झालेत, 2 चेंडू शिल्लक आहेत। विकी या वेळेला आपण पाहिलं तर प्रयत्नाची पराकाष्ठ करत असताना हो चेंडू निघून गेला बाउंड्रीच्या पलीकडे, हाला चौकार, आणि अगदी या शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा शोधतायत त्याही येत आहेत। थँक्यू। नक्कीच आपण पाहिलं तर चौकार आणि टीमची टोटल वाढली आहे 53 धावा। लास्ट बॉल ना, शेवटचा इनिंगचा चेंडू असेल, 2 कर्णधार टॉस साठी राहायचं आहे। एच ए क्लब हवेत ओ कॅच ड्रॉप, 2 धावा, तिसरी धाव घेण्यासाठी विकी पुढे आलेत आणि 2 धाव मात्र मिळतील। चला 2 कर्णधार या एच ए क्लब, आणि आपण पाहणार आहोत गावदेवी वॉरियर्स। एक आणखीन एक मॅच आपण मॅचचा टॉस देखील आपण करणारच आहोत। 55 धावा झालेल्या आहेत आणि 56 धावांचं लक्ष।
एचे क्लब आणि गावदेवी वॉरियर्स. गावदेवी वॉरियर्स चला कर्णधार या दोन. सातवली प्रीमियर लीग आपण बघितलं तर मग पार्थ वॉरियर, तुषार 11, KBM स्पोर्ट्स, प्रज्वल 11, शिवांश फायटर, गावदेवी वॉरियर्स आपण पाहिले, वाघोबा फायटर्स, गावदेवी स्पोर्ट्स असेल, जान्हवी फायटर्स अँड एचे क्लब. हे एकूण आपण पाहिले तर 10 संघ आणि या 10 संघ आणि 10 संघ मालक आपण पाहिलं प्रत्येक सीझनमध्ये म्हणजे प्रत्येक पर्वामध्ये ज्या अनुषंगाने आपण पाहिलं तर जे सातवली प्रीमियर लीगमध्ये हिस्सा घेतात आणि प्रत्येक आपण पाहिलं तर मग संघ मालकाचं स्वप्न हेच असतं की जे टायटल असतं ते नक्कीच आपण जिंकूया. याचे क्लब टीमचे संघ मालक आणि मला वाटते सुभाष दादा आहेत तिथे. सुभाष दादा आपण या. नक्कीच सुनील नक्कीच सुनील दादा आहेत इथे आणि सुनील दादांचे आपण शुभ असते हा टॉस करूया. बघा टॉस आहे 2025 आहे आणि SPL आहे. आता कोण कॉल देईल ठरवा. याचे क्लब 2025 दादा आपण शुभेच्छा द्या आणि मंचावर विराज मानवा. 2025 याचे नक्कीच कॉल जिंकलाय. काय निवडाल इथे तुम्ही? सतरक्षण. पहिली मॅच मध्ये भरपूर चुका झाल्या, आता काही तशा काही चुका सुधारण्याचा प्रयत्न करणार नक्कीच आणि हा मॅच जिंकून समोरच्या संघाला सांगणार की आम्ही येऊ इथे पुढे येऊ शकतोय. हा नक्कीच येऊ पुढे. शुभेच्छा तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. आपण असं गावदेवी टीमकडे सुद्धा जाऊया. टॉस जिंकला असता काय निवडला असता? फिल्डिंग. बॅटिंग करायची आहे तुम्हाला. पहिली मॅच नक्कीच चांगली झाली तुमच्यासाठी, चांगला खेळ राहिला, परंतु या वेळेला असं काही वाटते तुम्हाला की काय आणखीन काही बदल व्हायला हवेत की ज्या खेळाडूंकडे पण बघितलं जे चांगलं परफॉर्मन्स झालं नाही त्यांनी काय करायला हवं पाहिजे या मॅचमध्ये? नाही, भारतनी तर परफॉर्मन्स खूप चांगला केला, परत त्याला सपोर्ट केला सतीशनी. बाकी बाला आहे, सुमित आहे, अभिषेक आहे, बरकत आहे, वैभव आहे. यांना चान्स भेटला तर यांनी आपला 100% नक्की देतील. ते एक शुभेच्छा असेल तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. जाऊया आता मात्र चेसिंगकडे, कारण की बिग टोटल चेस करायचं आहे आणि त्या कशा पद्धतीने केलं जाईल त्याचा धावता विरण सुद्धा घेऊन येतोय. तत्पर एक घेऊ छोटासा ब्रेक. चला क्विकपणा असू द्या, थोडासा फास्ट आहे म्हणजे आपण आता 2Gच्या स्पीडने नाही चालणार तर 5Gच्या स्पीडने जाऊया, कारण की आता जमाना बदलत चाललाय तसं तसं आपल्याला सुद्धा वेग पकडावं लागेल. कारण की सूर्यकिरण सुद्धा आपण पाहिले तर मग सूर्यदेव सुद्धा आपण पाहिले तर 5Gच्या स्पीडने थोडासा पुढे चाललाय. पहिलाच बॉल उडवलाय बाउंड्रीच्या बाहेर सिक्सर. थँक्यू डीजे. पहिलाच बॉल सिक्सर आलाय. टिट फॉर टॅट. या वेळेला क्रॅकिंग शॉट गॅप मध्ये चेंडू वेगाने चाललाय चेंडूचा पाठलाग. हो, परंतु चेंडू थकला मी तर म्हणेनच, कारण की या वेळेला फलंदाज थकायला पाहिजे पण चेंडूच थकला. आणखी जिथे फटका खेळला होता अगदी वेगानं, पण थोडंसं आपण पाहिलं की मग चढ उतार पाहायला मिळाला आणि चेंडू थांबला. धावा मात्र पण पाहिले तर मिळाल्या, मग 2 धावा त्या फटक्यामध्ये देखील, 8 धावा. आता विचार विनिमय हाच केला आहे की जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही, आणि तोच आता मात्र आपण पाहिलंय तर विचार आहे, कारण की टोटल देखील तितकं मोठं आहे ना. 56 धाव्यांचा म्हणजे अब तक 56. अरे कैसे भी करना है लेकिन ये टारगेट को पूरा करना है. अब तक 56. न बॉलचा इशारा. अगदी आपण पाहिले तर प्रयत्न केले होते शिवांश फायटर्सच्या माध्यमातून आपण पाहिलं तर शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत, परंतु
नो बॉलचा इशारा मात्र जरूर पोहोचवला जातोय आणि इथून आपण पाहिली आहे तर मग फ्री हिटचा चेंडू जरूर पाहिला मी येलं. दोन बॅटर्स आपण पाहिली आहे ना तर सोनू आणि प्रज्ञेश. सध्या तरी प्रज्ञेशाला आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडकडे, परंतु सोनूने सगळी जबाबदारी इथून आपल्या संघाची घेतली आहे. हो 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 व्हॉट अ डिलिव्हरी. अगदी आपण पाहिलं तर मग ब्लॉक हॉल ऑफ स्टंप लाईनच्या बाहेर यॉर्कर जो फेकला गेलाय. 4 चेंडू फेकून झालेत. खोल टप्प्याचा चेंडू. हो हो फिल्डिंग नक्कीच आपण पाहिलं थोडा गंभीर विषय शिवांसाठी मात्र सध्या आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर एकदा मात्र जोडली गेली आणि प्रज्ञेशन आपण पाहिलं तर प्रथम स्ट्राईक एंडकडे. टीमची टोटल पोहोचली आहे 12 आकड्यावर. लक्ष इथून लांब आहे. या षटकातील शेवटचा चेंडू. हो फुल टॉस. नो चेंडूचा इशारा. बीमार क्रमांक 2 गोलंदाज मात्र आता चेंज करावा लागेल. 2 बीमार हाताळले गेलेत आणि त्यामुळेच आता पाहिलं आपण तर मग आता शक्तिमान सारखी नक्कीच आमचे अंपायर सुद्धा डोक्यावर हात फिरवतात स्क्वेअर लेगचे, कारण की त्यांनी सुद्धा शक्तिमान भरपूर बघितलं होतं लहानपणी, त्यांना सुद्धा आठवण झाली आहे. आणि आता मात्र गोलंदाज चेंज होईल. आता कोणता गोलंदाज आला एक बॉल फेकण्यासाठी? नक्कीच आपण पाहिलं तर वाईट हा चेंडू येतोय. फ्रीटचा चेंडू आहे, लक्षात असू द्या, कारण की इथून अझर फ्री हिटचा चेंडू आहे. हो इथे कॅच पकडण्याचा प्रयत्न जरी झाला असता कॅच तरी नुकसान नाही झालं असतं, कारण की फ्री हिटचा चेंडू होता हा. धावा मात्र मिळाल्या 2. टीमच्या टोटल मध्ये आपण पाहिले तर तब्बल 17 धावा. 17 यानी की खतरा कोणावर येईल हा खतरा. धावांचा आकडा पाहिला तर आहे हा 17. बघूया कोणावर येईल खतरा. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि आता मात्र 39 धावांची गरज. कमांड जाईल. पाटलांचा बैलगाडा पाटलांचा बैलगाडा थँक्यू डीजे. डेफिनेटली पाटलांचा बैल गाडा हा नाद नक्कीच, परंतु राडा आपल्याला नक्कीच कोण करताना पाहायला मिळेल आणि तो उल्लेख मी सातत्याने करत असतो, परंतु या वेळेला तो उल्लेख करण्याची संधी कोण देईल? पाहूया की प्रज्ञेश देईल का? शिवराज. या वेळेला पाहिलं आपण नुकताच गाणं ऐकला होता पाटलांचा नाद बैल गाडा आणि प्रज्ञेशने केला या वेळेला गोलंदाजावर राडा. थँक्यू डीजे. नक्कीच पाण्याची गरज जरूर जाणवतीये, परंतु षटकार लागल्यानंतर दिलात झापचूक झुपक नक्कीच होईल, कारण की आता 17 चेंडू आणि 13 धावेची गरज आहे. सॉरी 33, चुकून आलंच 33 सांगायला गेलो होतो. ते थोडं काय बोलताय त्याला अतिघाई संकटाला आमंत्रण देत असं अतिघाई केली आणि 33चा ऐवजी 13 सांगून बसलो. 33. आपण बघितलं चेंडूला वळवलं होतं. स्क्वेअर ऑफ दी विकेट. लॉंग लेग. ओ खाली क्षेत्र होतं आणि गॅप मधून होता चेंडू. बाउंड्री लाईन आहे तिथे, चौकार मिळेल तिथे. षटकार चौकार मात्र मॅच मध्ये आता फलंदाजी देत दनादन. नक्कीच मॅच होईल आता दमदमादम. नक्कीच 3 सिक्सर साठी 500 रुपयेचं पारितोषिक दिलं जाईल. रवीजी उबाळे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक जाहीर झाले. आता पाहिले आपण तर मग 16 चेंडू आणि 29 धावा सामना जिंकण्यासाठी. जवळ आपण बघितलं पुढील 2 टीम्सने तयारीत राहायचं. एच क्लब अँड गावदी वॉरियर्स समोर. वन्स मोर. बट या वेळेला आपण पाहिलं झेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आला होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र मन बदललं.
मान बदलला, परंतु नक्कीच खेळ बदलला नाही आहे, कारण की खेळ मात्र सोपा होताना पाहायला मी ते 15 चेंडू 28 धावा नक्कीच आपण पाहिली आहे, जसं म्हटलं जात आहे ना. धावा के साथ साथ घटा के संग संग गेंद चली गई बाउंड्री के बाहर. 6 रन 6 रन 6 रन. छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. क्या बात आहे, क्या बात आहे. काय अफलातून खेळ केले जाते. एका बाजूने आपण बघितलं तर सोनू 8 मध्ये 19, प्रज्ञेश आपण पाहिला तर 4 मध्ये 12, धावसंख्या 34. जे 14 मध्ये आपण पाहिली आहे तर 22 धावा. पूरी तरह से गेम को पलट दे दिया है और पलट के रखने वाला ये खेल इन दो बल्लेबाजों ने किया है. पार्टनरशिप क्या बेहतरीन. ये देखो, अब देखो पार्टनरशिप का मैंने जिक्र किया और जैसे ही नजर लग जाती है, अब मैं जिक्र ही नहीं करूंगा और पहला झटका लग गया है बल्लेबाजी करने वाली टीम को. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन. थैंक यू. लेकिन हमारे डॉन किधर है? आएंगे, हमारे डॉन भी आएंगे. गेंदे हो चुके इस ओवर के अगर देखेंगे ना तो 5, यानी कि मुकाबला जीतने के लिए यहाँ से 13 में 22 रनों की जरूरत है. अब नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं, सामना करना है उनको. या बाबू सोनी यानी कि राजेंद्र. पहली गेंद अंपायर ने उंगली खड़ी कर दी है, सीधा सामने पाए गए हैं. एक्शन रिप्ले में भी देखना पड़ेगा कि क्या हुआ है क्या नहीं हुआ है, किस तरह से गेंद डाली है. जी हाँ, 3 विकेटों के बीच में पाए गए, इसकी वजह से अंपायर ने ज्यादा वक्त नहीं लिया और सीधी उंगली खड़ी कर दी और जिस रास्ते से आए उसी रास्ते पे निकल गए पैवेलियन की ओर. बड़ा झटका. थैंक यू. बॉलिंग ट्रॅक वर आपण पाहिले तर मिस्टर मयूर सावंत अँड बॅटर सतीश. पाहूया आता कोण कोणाचा करतोय पत्ता गोल, कोण दाखवतोय खेळ हा पॉवरफुल, हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहिली तर सध्याची घडी मात्र आपण पाहिली तर मग 12-22 आहे. नियंत्रण आपण पाहिलं तर कोण ठेवेल या 12-22 वर. बॅकफुट पंच, ओहो चांगला पॉवरफुल पंच, गॅप मधून दरार वेधली, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर पार आणि हा आलाय चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहिली तर इथून पंच बॅकफुटला आपण पाहिलं किती स्ट्रॉंग आहे. तर टायमिंग आहे प्रज्ञेशकडे आणि टायमिंगचा वापर केला गेला, व्यवस्थित बॅकफुटला पंच केलं चेंडूला आपण पाहिलं. मग आता 11 मध्ये 18 हे मॅच जिंकण्यासाठी हे समीकरण राहिलंय. हो हो, या वेळेला काय घडलंय? नक्कीच जे फील्ड सेटअप केला आणि त्याचा फायदा झाला फलंदाज बाद. थँक्यू डीजे.
नक्कीच आपण पाहिलं तर हसमुख मैदानाच्या आतमध्ये येत आहेत 10 मध्ये 18. कारण की मला तरी वाटते की आता आकाश याने ना जवळजवळ 3 दिवस अंपायर करावे, अंपायरिंगची भूमिका करावी. कारण की आमचे डान्सिंग अंपायर बनू शकतात ते, त्यांची झलक आहे त्यांच्याकडे. कदाचित शेवटच्या दिवसामध्ये गोट्या अंपायर्स बनतील, एका पायावर सुद्धा नाचतील. दहा मध्ये 18. तवेज हो, यस इट इज आउट. पुन्हा एकदा अंपायरचा इशारा पहा आपल्या अंदाजामध्ये. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. हॅट्रिक साठी आपण पाहिलं तर नितीन यांच्याकडून आपण बघितलं तर मग 500 रुपयाचं पारितोषिक असेल. मयूरने जर नक्कीच हॅट्रिक पूर्ण केली आहे तर आपण पाहिलं हॅट्रिक बॉल आहे. हॅट्रिक विल्सन. आपण विल्यमसनला बघितलं होतं, परंतु हा विल्सन आहे जो न्यूझीलंड कडून होता. सातवी प्रीमियर लीग मध्ये. हॅट्रिक 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 3 विकेट. आणि आपण पाहिले तर मग हॅट्रिक पूर्ण केली. इथे मयूर सावंतनं पहिल्या बॉलवर पडला होता चौकार, परंतु त्याच नंतर परतीचा पलटवार 3 विकेट. थँक्यू विजय. या वेळेला चाललंय काय हा मोठा प्रश्न आता निर्माण झाला असेल. कारण की तुषार 11 ही मॅच आहे ना अगदी 2 ओव्हरमध्ये खेचून आणली आहे. 2 ओव्हरमध्ये मॅच अगदी सोपी केली आहे, परंतु त्यानंतर उर्वरित 2 ओव्हरमध्ये अशी मॅच आपण पाहिली ती इझी होती ती कठीण केली जाते. आता 8 चेंडू आणि 18 धावा. बॅटर दीपक. अंकितजी गोराडकडून आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेला आहे. हा नक्कीच 1000 रुपयाचा आवाज ऐकलाय जसा मला वाटते आणखीन मग वाढू शकते. आणखीन विकेट घेतल्या तर 1-2 होतील. नक्कीच या संघाचे संघनायक आहेत आणि खुश केले त्यांना देखील. परंतु हा तेच तर राड चेंडू आपण पाहिला. जवळ मॅच फसली आहे कुठे ना कुठे आपण पाहिले तर चुका आणि चुका ह्या महागात पडतील. आता 7 चेंडू आणि तब्बल 18 धाव्यांची गरज आहे तुषार 11 टीमला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण पाहिला तर जवळ एक चौकार पहिल्या बॉलवर आला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट आणि डॉट असं चित्र पाहायला मिळालं. फक्त 4 धाव्यांचं षटक पाहायला मिळालं. गेम चेंजिंग स्पेल पाहायला मिळतोय आपल्याला. नक्कीच 38 धावा फलकावर. याचाच अर्थ 18 धाव्यांची गरज आहे आता 6 चेंडूमध्ये. जवळ आपण बघितलं तर स्ट्राईक ज्या खेळाडूला मिळायला हवी होते मात्र त्या खेळाडूला अजून सुद्धा स्ट्राईक मिळाली नाही आहे. सतीश जो खेळाडू आपण पाहिला तर आत्ता स्ट्राईक मिळते त्याला. कारण की सुरुवातीला जर मिळाली असते तर कदाचित चित्र काहीतरी वेगळं असतं. परंतु बंटी येत आहेत आणि सतीश 18 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी हवे आहेत. आता या 6 मध्ये बंटी बॉलिंग ट्रॅकवर आहेत. कारण की जवळ अंकित जी गोराड यांच्याकडून आपण पाहिलं तर मयूरसाठी जे कॅश प्राइज आपण पाहिलं अप्रतिम विकेटची हॅट्रिक्स पूर्ण केली. त्या वेळेला आपण पाहिला तर वाईट चेंडूचा इशारा मात्र होईल डेफिनेटली. अगदी आपण पाहिलं तर खराब चेंडू म्हणजेच एक धाव या ओव्हरमध्ये
भरपूर निर्णायक ठरणार आहे बघा. मॅच इथून संपलेला नाही आहे, कारण की क्रिकेट आपण पाहिला ना तर तराजूच्या काट्याप्रमाणे कधी इकडे तर कधी तिकडे, परंतु आपण पाहिलं तर आता 17-6-17 सतीश जोपर्यंत असतील तोपर्यंत असेल तुषार 11. हा फटका हवेत आहे, दूरचा डिस्टन्स गाठावा लागलाय, परंतु झेल पकडण्याचा प्रयत्न होता. झेल ड्रॉप देखील झालाय. 2 धावा मात्र तितक्याच वेगाने देखील कंप्लीट केल्या गेल्या. तिथून मात्र आपण पाहिलं लढावं लागेल. जसं म्हटलं जातंय ना की शिवबा लढला म्हणून हा महाराष्ट्र घडला. लढाल तर घडाल, अन्यथा तुम्ही मागे पडाल. आणि नक्कीच आपण पाहिलं तर इथून नाराज व्हाल. जसं म्हटलं जातंय ना कि वक्त से लड़कर जो नसीब बदलते इंसान वही जो अपनी तकदीर बदलते. आगे क्या होगा ये मत सोचो, बस चलते रहो अपने राहों पर, क्या पता आने वाला वक्त तुम्हारी खुद तस्वीर बदल दे. तस्वीर को बदलने का प्रयास, लेकिन यहाँ पे बड़ा हिट लगाने का प्रयास था सतीश का, और उस प्रयास में फंस गए हैं. और लॉन्ग ऑन में उनका एक कैच आसानी से पकड़ चुका है और उनका खेल समाप्त हो चुका है. बघा 4 मध्ये आता पाहिलं पण तर 15 धावा आहेत आणि तुषार आलेत. तुषार 11 म्हणजे तुषार, आणि तुषार आलेत. कदाचित हा सामना जर जिंकावला ना तुषाराने तर मग मला वाटते पारितोषिकच मिळतील तुषारला राजू दादांकडून. नक्कीच आपण पाहिला तर चांगला चेंडू फेकला जातोय, तेच तर रार. जवळजवळ 3 चेंडू आणि 15 धावा, म्हणजे 3 मोठे फटके आता मात्र इथून खेचावे लागतील सामना जिंकण्यासाठी. खेचण्याचा प्रयत्न केला तुषारनं, मात्र आपण पाहिली बॅट फिरवली देखील होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, 2 धावा देखील मिळतील, परंतु त्या 2 धाव्याने ती बात बनणार नाहीये, ती बनवायची आहे. आत्ता आपण पाहिली आहे तर मग उर्वरित शिल्लक चेंडू राहिले आहेत आता 2, आणि या 2 मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिली आहे तर 13 धाव्यांची गरज आहे. येस, कंपल्सरी चेस तर तुम्हाला दोन्हीत 2 षटकार आले तरी नाही होऊ शकत. तुषारने प्रयत्न केला, फटका खेळला जातोय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? हो, 2 धावा देखील पूर्ण झाल्यात, परंतु आपण पाहिले ज्या अनुषंगाने आपण पाहिली बॅटिंग जवळजवळ 2 षटकामध्ये भरपूर चांगली झाली आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं तर मग चित्र कसं पलटलं गेलं तर 1 मध्ये आता 11 धाव्यांची गरज आहे. तुषार 11 पूर्णपणे फुटला. आणि हा चेंडू नक्कीच चांगल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय, आणि अशा तऱ्हेने आपण पाहिलं तर हा सामना जिंकलाय शिवांश फायटर टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन शिवांश फायटर टीम, अँड बॅड लक तुषार 11 टीम. Man of the match. Yes, goes to